नमस्कार. तर आपण आज क्रम ओळखणे की जे मंथनच्या परीक्षेसाठी महत्त्वाचं असतं त्याच्यातला भाग पहिला संख्या मालिका हे बघणार आहोत। तर ह्या टाइपचे असे एक्झाम्पल असतात, आपल्याला संख्या मालिका दिलेली असते आणि आपल्याला उत्तर म्हणजे पुढची संख्या विचारलेली असते। फॉर एक्झाम्पल आपल्याला इथं दिलंय 4 6 8 10 आणि इथं क्वेश्चन मार्क आहे। तर आपल्याला या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या आहे हे ओळखायचे आणि आपल्याला पर्याय दिलेले। त्यातला पहिला पर्याय आहे 12, दुसरा पर्याय आहे 14, तिसरा पर्याय आहे 16 आणि चौथा पर्याय आहे 18। तर आपल्याला हे सोडवायचे। तर हे सोडवायचं कसं, तर सगळ्यात सोपी मेथड अशी आहे की इथं आपल्याला काय दिसतंय, सगळ्या समसंख्या दिसतात, सगळ्या इव्हन नंबर्स दिसतात, बरोबर। तर आपल्याला काय करायचंय, दुसऱ्या संख्येमधून पहिली संख्या वजा करायची। परत मग इथं काय होईल, 6 वजा 2 होतील, इथं 8 वजा 2 होतील, इथं 10 वजा 2 होतील। म्हणजे काय असेल, ह्यांचा जर फरक जो आहे संख्यांमधला तो जर सेम असेल तर आपल्याला उत्तर काढणं अतिशय सोपं जातं। तर मग बघू आपण संख्यांचा जो फरक आहे तो सेम आहे की डिफरंट आहे। तर 6 वजा, मी पहिल्यांदा काय केलं, 6 वजा 4 केलं, तर हे उत्तर आलं 2। नंतर 8 वजा 6 केलं, तर हे पण उत्तर आलं 2। नंतर 10 वजा 8 केलं, हे पण उत्तर आलं 2। म्हणजे यांचा फरक काय आहे, 2 म्हणजे सेम असणार आहे, बरोबर। यांचा सेम आहे म्हटल्यानंतर ही जी संख्या आपल्याला काढायची त्या संख्येचा आणि त्याच्या आधीची जी संख्या आहे म्हणजे 10 यांच्यातला फरक पण काय असणार आहे, सेम। म्हणजे तो किती असेल, 2। मग जर यांच्यातला फरक जर 2 असेल तर 10 आणि 2 ची आपल्याला काय करायला लागेल, बेरीज करायला लागेल। मग इथं 10 अधिक 2 किती होतील, 12। मग आपलं उत्तर किती आलं, 12, बरोबर। अतिशय सोपी पद्धत आहे, बघा। आवडली तर तुम्हाला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा की अजून कोणत्या कोणत्या पद्धतीचे उदाहरण किंवा गणित तुम्हाला अवघड जाते। धन्यवाद।